कारखान्याशी निगडीत सर्वच घटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली चेअरमन मानसिंग खोराटे। अथर्व दौलत सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांना अपघाती विमा व उपदान रक्कम धनादेश वितरित करण्यात आले। कामगारांसह कारखान्याशी निगडीत सर्वच घटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन अथर्व दौलत चेअरमन मानसिंग खोराटे यांनी व्यक्त केले। हलकर्णी कारखाना कार्यस्थळावर हा कार्यक्रम संपन्न झाला। कोणावरही दुर्दैवी प्रसंग ओढावू नयेत, पण दुर्दैवाने अशा प्रसंगाला सामोरे जावे लागल्यास अपघाती विमा संरक्षण उपयुक्त ठरते। कारखान्याशी निगडीत सर्वच घटकांच्या सुरक्षा ही जबाबदारी कारखाना प्रशासनाची असल्याचा धीरही यावेळी चेअरमन खोराटे यांनी दिला। कामगार हा कारखान्याचा अविभाज्य घटक असून त्याचे सहकार्य यापुढील काळातही मिळावे असे आवाहन त्यांनी केले। कारखाना हा सभासदांचा, शेतकऱ्यांचा असून तेच कामगार देखील आहेत, त्यामुळे त्यांनी केलेले सहकार्याने त्यांनाच लाभ मिळणार आहे। हा कारखाना जसा माझ्याकडे आला त्याहीपेक्षा मोठा आणि सुस्थितीत तो सभासदांच्या हातात पुन्हा सुपूर्द करायचा आपला मानस असून त्यासाठीच आपले सगळे प्रयत्न सुरू असून सर्व कामगारांनी सहकार्य करण्याचे आवाहन खोराटे यांनी केले। कामगारांनी शिस्त पाळून कोणत्याही व्यसनाच्या आहारी जाऊ नये, जेणेकरून कोणताही दुर्दैवी प्रसंग त्या कुटुंबावर येणार नाही याची काळजी घ्यावी, असा मौलिक संदेशही त्यांनी यावेळी दिला। यावेळी प्रकाश पांडुरंग केसरकर, बाळू तुकाराम साबळे, भगवंत अनंत सदावर, चंद्रकांत सहदेव गुरव, तानाजी गोपाळ कांबळे, शिवानंद पवार या कामगार व त्यांच्या कुटुंबियांना विम्याचे धनादेश सुपूर्द केले। तर वैजू राणवा गावडे, राजाराम केदारी पाटील, शिवाजी विश्राम सरनोबत, निंगाप्पा नागाप्पा पुजारी, बाळू चाळू पाटील, हनुमंत निंगाप्पा पाटील, तानाजी धाकलू साळोके, प्रभाकर व्यंकू पाटील, कृष्णा सुभराव पाटील, गोपाळ ईश्वर केसरकर, रमेश गुंडू आवडण, शिवाजी कल्लप्पा पाटील, गोविंद बाबाजी धुमाळे, रमेश गुंडू पेडणेकर, नामदेव सीताराम पाटील, सुरेश गणपती मोरे, बाळू तुकाराम साबळे या निवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी रक्कम वितरित करण्यात आली। स्वागत व प्रास्ताविक HR व्यवस्थापक अश्रुल लाड यांनी केले। अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना विम्याचे कवच तर मिळावेच, त्याचबरोबर त्यांच्या पाल्यांना कारखान्याने नोकरीच्या माध्यमातून आधार द्यावा अशी अपेक्षा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी यावेळी व्यक्त केली। तर कामगारांनी सुरक्षिततेला प्राधान्य देऊन काम करावे अशी सूचना दौलतचे चेअरमन अशोक जाधव यांनी केली। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मराठे, संजय पाटील, डॉ. भास्कर चौगले, शांताराम पाटील, शिवाजी सावंत, सचिन नाईक, मानसिंग पाटील, गणेश रामपुरे, PRO दयानंद देवन उपस्थित होते। आभार नारायण पाटील यांनी मानले। अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी चंदगडहून तातोबा गावडा।